नांगरटीला तब्बल 72 किलो वजनाचा नांगर उचलायचा आणि शेवटच्या टोकावर नांगरट करायची म्हटलं की भल्या भल्यांना दम लागतो. पण जिगरबाज अंजना नरळे या शेतकरीसाठी हे काम रोजचं आहे. कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मातीतून सोनं पिकवण्याची किमया त्या करत आहेत. रब्बी हंगाम संपल्यानंतर भर उन्हाळ्यात दररोज किमान अर्धा एकर जमीन नांगरणीचं काम कष्टाळू कुणबी शेतकरी करत असतो. हे काम अन्य कुणीही करू शकत नाही. एका विशिष्ट पद्धतीनं नांगराचा फाळ सरळ रेषेत जमिनीत स्थिरपणे रुतवून धरून नांगरणी करावी लागत असते. हे करताना हातापायांचे गोळे आणि पोटातल्या आतड्यांना पीळ पडून ती गळ्यापर्यंत आल्यानंतर होणाऱ्या असह्य वेदना कष्टकरी शेतकऱ्यांनाच माहीत असते. अवघ्या अर्ध्या एकराची नांगरणी, पण ती केल्यानंतर सलग 25 ते 30 किलोमीटरची पायपीट होते. खरं तर जमीन नांगरणीचं कष्टप्रद काम धट्ट्या पुरुषांच्या जबाबदारीचं, पण हे जिकिरीचं कष्टप्रद काम अंजना नरळे यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय. आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील माहेर वाशिन आणि जत तालुक्यातील काशीलिंगवाडीच्या कारभारी असलेल्या अंजना भानुदास नरळे यांनी शेतीतून स्वतःचा वेगळा ठसा उमटवलाय. माहेरकडील वंशपरंपरागत शेती हा व्यवसाय. दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत शेतीची अवघड आणि अवजड कामं करण्याची लहानपणापासूनची अंगभूत सवय त्यांना कायमची अंगवळणी पडलेली आहे. गहू, ज्वारी, हरभरा, उडीद अशा नगदी पिकांबरोबरच निर्यातक्षम डाळिंबांची बाग जोपासून त्यांनी शेतीत उल्लेखनीय यश मिळवलंय. त्यांच्या मेहनतीमुळं महिलाच नाही तर पुरुषांसमोरही एक प्रेरणादायी आदर्श उभा राहिलाय. भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी उत्तम मशागत, माती व पाणी परीक्षण, खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण याचे महत्त्व त्या ओळखतात. माहेरातून मिळालेल्या या शेतीविषयक ज्ञानाची शिदोरी त्यांनी सासरच्या शेतात पेरली आणि त्यातून समृद्धीची पिकं उगवू लागली. माहेरच्या संस्काराची शिदोरी आणि स्वतःच्या कष्टाची जोड देत अंजना नरळे यांनी सासर आणि माहेर दोन्ही घराण्याचं नाव अभिमानानं उंचावलंय.